रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, विश्व प्रार्थनेने सुरुवात करूया. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. येस. सो मंडळी, पहा की दरवेळेस काय होतं की मी काही कंपन्या अशा डिस्कस करते की ज्या बऱ्याचशा मल्टीबॅगर झालेल्या आहेत. ओके. आणि अर्थात त्या बऱ्याचशा मी अशाही डिस्कस केलेल्या आहेत की ज्या किंवा ऑलमोस्ट 80% ज्या काही चॅनलवर डिस्कस केलेल्या आहेत त्या अशा आहेत की त्याच्यामध्ये नक्कीच पुढे स्कोप आहे. जरी असं तुम्हाला वाटत असेल की या आज ऑलरेडीच ज्या काही आहेत मल्टीबॅगर 8 पट 10 पट 5 पट होऊन गेलेल्या आहेत, तरी त्या डेफिनेटली त्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे. कारण नॉर्मली मी ज्या काही कंपन्या मेजॉरिटी डिस्कस केलेल्या आहेत त्या कंपन्या स्मॉल कॅप कंपन्या आहेत आणि आज जो काही सेक्टर्स आहेत ते बऱ्यापैकी रायझिंग सेक्टर्स मधल्या कंपन्या आहेत, हे लक्षात घ्या. तर आज मी अशी कंपनी लिस्ट सांगणार आहे की जी कंपनी आत्ताच नुकतीच IPO जो आहे तो नुकताच ऑक्टोबर 2025 मध्ये आता लिस्ट झालेला आहे आणि या कंपनीचं नाव आहे ईपॅक प्रीफॅब. ओके. तर NSE आणि BSE वर ही कंपनी आता नुकतीच लिस्ट झाली आहे. साधारणतः 520 करोडचा यांची IPO ची साईज होती. ओके. आणि याच्यामधले जवळपास 300 करोड रुपये जे आहेत ते साधारणतः हे पूर्णतः नवीन जे काही त्यांना कॅपेक्स करायचं आहे, नवीन कॅपिटल एक्सपेंडिचर करायचं आहे किंवा त्याच्यानंतर त्यांचं जे काही करंट लोन होतं त्याच्यासाठी चुकवायला त्यांना ते वापरायचं होतं. ओके. आणि याचबरोबर जे काही याच्यामधले साधारणतः 200 करोड रुपये होते ते अगोदरचे जे प्रमोटर्स होते त्यांनी त्यांचं जे काही स्टेक होता तो विकलेला आहे. ओके. तर अशा पद्धतीने जर मेजॉरिटी शेअर याच्यामधला आपण पाहिला तर नक्कीच कंपनीच्या एक्सपान्शनसाठी आहे, हे इथे महत्वाचं आहे. ऑफर फॉर सेल तर नक्कीच आहे, परंतु मेजॉरिटी जे आहे 300 करोड आउट ऑफ 525 जे काही साईज होती त्याच्यामधला ऑलमोस्ट 300 करोड जो आहे तो नवीन एक्सपान्शनसाठी वापरणार आहे. तर एक्झॅक्टली नवीन म्हणजे काय की फ्रेश इश्यू म्हणजे IPO मध्ये काय काय करणार आहे ही कंपनी IPOच्या पैशातून. तर पहा, तर सगळ्यात पहिल्यांदा आहे तर फायनान्सिंग द कॅपेक्स फॉर सेटिंग द न्यू फॅसिलिटी ॲट गेहलोत राजस्थान. ओके. तर यांच्या फॅसिलिटीज कुठे आहेत काय ते आपण पाहूयाच, परंतु आता त्यांनी जे काही सांगितले त्याच्यानुसार गेहलोत राजस्थान ती त्यांची जी काही फॅसिलिटी आहे तर याच्यामध्ये त्यांना जे काही सँडविच इन्सुलेटेड पॅनेल्स आणि फ्री बॅपचं जे काही कन्स्ट्रक्शनचे जे काही मटेरियल बनवायचं आहे तर त्यासाठी त्यांनी गेहलोत राजस्थानमध्ये जो काही प्लॅन त्यांना एक्सपांड करायचा आहे त्याच्यासाठी साधारणतः 101 करोड इथे घेतलेले आहेत. याच्यानंतर फायनान्सिंग द कॅपेक्स फॉर एक्सपान्शन ऑफ मॅम्बो 2 फॅसिलिटी इन द आंध्र प्रदेश. ओके. अगेन हे पण एक कॅपेक्ससाठी म्हणजे पुढे जे काही त्यांना एक्सपान्शन करायचं आहे त्याच्यासाठी साधारणतः 58 करोड रुपये हे इथे वापरणार आहेत. ओके. आणि याचं जे काम सुरू होणार आहे ऍक्च्युली ते सुरू होणार आहे Q4 FY26 मध्ये. ओके. म्हणजे साधारणतः धरून चला की हे जे काम सुरू होणार आहे ते जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे आज जो काही FY26 सुरू होईल तर त्याच्यामध्ये हे काम सुरू होणार आहे. राजस्थान मधलं काम जे सुरू होणार आहे ते Q2 FY27. ओके. म्हणजे साधारणतः जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान पुढच्या वर्षी हे काम सुरू होणार आहे. ओके. म्हणजे 26 पुढच्या 26 मध्ये FY27 म्हणजे 26 मध्ये. याच्यानंतर रीपेमेंट ऑर अँड प्रीपेमेंट इन द फुल ऑर रीपेमेंट अँड ऑर प्रीपेमेंट इन द फुल ऑर पार्ट ऑर द सर्टन बॉरोइंग म्हणजे याच्यामध्ये जे काही त्यांचं एक्झिस्टिंग कर्ज जे आहे तर ते पैसे चुकवण्यासाठी याच्यामधले 70 करोड रुपये जे आहेत ते वापरणार आहेत. ओके. आणि जनरल कॉर्पोरेट त्यांचे जे काही बाकीचे ऍडमिनिस्ट्रेशन काम आहे किंवा बाकीचे जे काही हा IPO आणण्यासाठी जो काही खर्च लागतो तर त्याच्यासाठी साधारणतः हे 70 करोड रुपये याच्यामधले वापरले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा IPOचा वापर जो आहे तो यांच्याकडून केला गेलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा की मी ह्या इंडस्ट्रीचा अभ्यास का मला अट्रॅक्टिव्ह वाटली, मला काय या कंपनीचं काम पाहावं असं वाटलं. तर पहा की ही जी कंपनी आहे ती प्रीफॅब बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये काम करते. ओके. आणि ग्रोथ ड्रायव्हर्स काय आहेत या इंडस्ट्रीसाठी, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे डिमांड्स ऑफ हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट सिटीज, इनोव्हेशन, 3D प्रिंटिंग, ऑटोमेशन, रॅपिड सोलर कॅपॅसिटी एक्सपान्शन. त्याच्यानंतर याच्यामध्ये लोअर लेबर कॉस्ट येते, मिनिमाइज डिलेज कमी होतात, तेही कसे पुढे आपण पुढच्या स्लाइडवर हे पाहणार आहोत. याच्यानंतर गव्हर्नमेंटचाही एम आहे की जास्तीत जास्त स्टीलचा वापर जो आहे तो देशामध्ये जास्तीत जास्त व्हावा. सो तेही कुठेतरी याच्यासाठी एक टेलविंड येतं कारण गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे. कारण ह्याच्यामध्ये जवळपास 80% हा जो बिझनेसची डिपेंडन्सी आहे ती स्टील प्राइजेसवर असते, ही लक्षात घ्या. परंतु तीही कंपनी योग्य पद्धतीने हँडल करते. ओके. याच्यानंतर अलायन्स विथ द इको फ्रेंडली गोल्स ऑफ रिड्युसिंग द वेस्ट एमिशन मटेरियल
कन्झम्पशन. ओके, म्हणजे जे काही ट्रॅडिशनल पद्धतीने आरसीसी पद्धतीने जे काही कन्स्ट्रक्शन होतं त्याच्या कम्पॅरेटिव्हली इथे जे काही वेस्टेज तयार होतं ते अगदी कमी प्रमाणात होतं. ओके, कारण सगळं प्री प्लॅन आणि प्री फॅब्रिकेटेड पद्धतीचं असतं. ओके, याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिसीज लाईक PMAY गव्हर्नमेंट, जसं मागच्याच आपण इंडिया शेल्टरमध्ये डिस्कस केलं होतं की जे काही घरांची योजना आहे, तर अशा पद्धतीच्या प्रोजेक्ट्समुळे देखील याला डिमांड आहे. अगेन अपार्ट फ्रॉम दिस, ओके, जे काही सनराईज सेक्टर्स जे आहेत, ओके, ज्याच्यामधून यांना ह्या इंडस्ट्रीला ग्रोथ आहे, तर ते कोणते आहेत तर पहा की लॉजिस्टिक अँड कोल्ड स्टोरेज हाऊस. ओके, म्हणजे वेअर हाऊसिंग अँड कोल्ड स्टोरेजमध्ये देखील बरीचशी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती पुढच्या 4 वर्षात येणं अपेक्षित आहे, जवळपास 460 ते 500 बिलियनशी. ओके, तर यांना सगळ्यांना पहा की आजकाल कसं आहे की थोडासा फास्ट जमाना झालेला आहे. असं एकेकाळची पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट होतं, त्याच्यानंतर एक वन डे क्रिकेट आली आणि आता I-20 आलेले, तर लोकांना आता सगळ्या गोष्टी फास्ट हव्या आहेत. ओके, सो ही इंडस्ट्री एक्झॅक्ट या गोष्टीला कॅटर करते, कारण ते जे आहेत ते काय करतात ते आपण पुढे पाहूया. ओके, याच्यानंतर डेटा सेंटर्स पहा की तुम्हाला माहिती आहे की देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर्स बनत आहेत. आपला जो काही डेटा आहे तो गव्हर्नमेंटच्या एका पॉलिसीनुसार आपला डेटा हा आपल्या देशात राहणं फार गरजेचं आहे सुरक्षितेच्या दृष्टीने. सो मोठमोठे डेटा सेंटर्स इथे बनत आहेत. आता नुकतंच तुम्हाला माहिती असेल तर टाटा TCSने डेटा सेंटर्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहे, किंवा इव्हन गुगलने आता मोठी देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे डेटासाठी. सो या सगळ्या ज्या गुंतवणूक आहेत तर त्यांना जे काही डेटा सेंटर्स लागलेले आहेत तर त्याच्यासाठी ही कुठेतरी कंपनी एक आपण म्हणू की एक प्रॉक्सी प्लेअर असेल. ओके, याच्यानंतर एनर्जी आणि हेल्थ केअर, तर याच्यासाठी देखील एक जे काही रिन्युएबल एनर्जीची डिमांड आहेत किंवा हेल्थ केअरची डिमांड आहे, या सगळ्या गोष्टींसाठीची जी काही रिक्वायरमेंट आहे तर त्याच्यासाठी एक बेस जो आहे तो या कंपनीचा याच्यामधून फुलफिल आपल्याला होऊ शकतो. याचबरोबर पहा की आता सगळ्यात महत्वाचं जसं मी म्हटलं की नक्की ह्या इंडस्ट्रीचा काय एवढा विशेषता काय आहे, तर पहा की हे काय करतात की एक प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स जे आहेत ते ज्यांना कुणाला हवं आहे, म्हणजे हे इंडस्ट्रीयल लागो किंवा रेसिडेन्शियल मध्ये लागो, तर त्यांना हे प्री फॅब्रिकेटेड कन्स्ट्रक्शन द्यायचं किंवा इन्सुलेटेड जे काही त्यांच्या प्लेट्स असतात ते द्यायचं काम ही कंपनी करते. ओके, आता यांचा ऍडव्हान्टेज काय आहे तर पहा की RCC कन्स्ट्रक्शन वर्सेस प्री फॅब कन्स्ट्रक्शन मध्ये डिफरन्स काय येतो, तर पहा की डिपेंड्स ऑन द साईज अँड स्ट्रक्चर, बट जनरली हे जे आहे ते मोर एक्सपेन्सिव्ह असतं कम्पेरेटिव्ह टू प्री फॅब मध्ये, कारण याच्यामध्ये लेस मटेरियल, लेस कन्स्ट्रक्शन आणि लेस लेबर लागतो. याच्यानंतर मॉडिफिकेशन जे आहेत ते थोडेसे म्हणजे काही चेंज करायचं म्हटलं RCC कन्स्ट्रक्शन मध्ये तर बऱ्याचपैकी कॉम्प्लेक्स आणि कॉस्टली जाते या परिस्थितीमध्ये, परंतु याच्यामध्ये प्रीफॅब कन्स्ट्रक्शन मध्ये ही जी आहे ती फ्लेक्झिबिलिटी आणि कॉस्ट इफेक्टिव्ह राहतं. याचबरोबर RCC मध्ये काय होतं की कन्स्ट्रक्शन पोल्युशन अँड वेस्ट जनरेशन जे आहे ते खूप जास्त प्रमाणात होतं, परंतु त्याच वर्सेस प्रीफॅब मध्ये जे आहे ते मिनिमल वेस्टेज राहतं याच्यामध्ये, आणि ऍडिशनली त्याच्यामध्ये रिसायकलिंग जे देखील पॉसिबल आहे इझिली. ओके, सो याच्यामधून आपल्याला अचीव्ह काय होणार आहे तर पहा की कॉस्ट इफिशियन्सी, मॉडिफिकेशन अँड रिलोकेशन आणि ग्रीन सस्टेनेबिलिटी ह्या गोष्टी याच्यामधून अचीव्ह होऊ शकणार आहेत. वर्सेस अजून पुढचे पॉईंट्स, तर याच्यामध्ये RCC मध्ये अगेन कम्प्लिटली ऑन साईट कन्स्ट्रक्शन करावं लागतं आपल्याला माहिती आहे. त्याच वर्सेस प्रीफॅब मध्ये आपण काही जे काही पार्ट्स आहेत त्याचे अगोदरच मॅन्युफॅक्चर करून हे घेऊ शकतो. ओके, याचबरोबर स्पीड ऑफ एक्झिक्युशन, याच्यामध्ये युजली जो काही टाइम लागतो त्याच्या असं धरा की 40 to 50% लेसर टाइम जो आहे तो प्रीफॅब मध्ये लागतो, राईट. आणि याचबरोबर वर्कफोर्स जो आहे तोही जवळपास जो काही साधारण इकडे 100 लोक लागत असेल RCC मध्ये, तर प्रीफॅब मध्ये ते 25% लेसर म्हणजे 75च लोक याच्यामध्ये लागतील. सो अशा पद्धतीने जे काही आहे याचे बरेचसे ऍडव्हान्टेज आपल्याला इथे दिसतात. ओके, आता याच्यामध्ये ह्या कंपनीची जर्नी काय आहे ते आपण इथे पुढे समजून घेऊया. कधीपासून ही कंपनी अस्तित्वात आहे तर पहा, म्हणजे मागच्या 25 वर्षापासून ही कंपनी 25 इयर्स म्हणजे 99 मध्ये हिचे एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्यांदा म्हणजे EPS म्हणून एक जे ऍक्च्युली एक पॅकेजिंग मटेरियल येतं, म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल की आपलं जेव्हा आपण फ्रीज घेतो किंवा वॉशिंग मशीन घेतो तेव्हा त्याच्यामध्ये एक त्या साईज मध्ये मोल्ड केलेलं त्याचं जे एक पॅकेजिंग जे मटेरियल असतं, तर ते मटेरियल बनवायचं मेनली काम ही कंपनी सुरुवातीला करत होते, ज्याला EPS मटेरियल म्हणतात. ओके, त्याचं एक्झॅक्टली जे काही टेक्निकल नाव आहे ते पुढे कुठेतरी कदाचित रेफरन्स मध्ये येईल. ओके, सो कुठेतरी पॉलीमेरिस्टिन वगैरे अशा टाईपचं काहीतरी ते EPS मटेरियल आहे. सो त्या आता म्हणजे यांचं EPS आताही त्यांचे जे काही कॉल मध्ये ऐकलं तर त्यांची मेन डिपेंडन्सी जी आहे ती LG वर आहे. म्हणजे LG इलेक्ट्रॉनिक जेवढं चांगलं काम करेल तेवढं ते EPS बिझनेस त्यांचा चांगला ग्रो होईल, जो अर्थात आता फक्त 6 to 7% सध्या ग्रो होतो EPS चा जो बिझनेस. आणि मेन त्यांनी फोकस जो आहे ते
EPS म्हणजे EPS त्यांच्या टोटल रिव्हेन्यू मधलं कॉन्ट्रीब्युशन जरी आपण पाहिलं तर साधारणतः एक 10 ते 15% त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो दे आर लाईक फोकस जो आहे तो त्यांचा कमी करत चाललेला आहे त्या बिझनेसवरचा. तर अर्थात सुरुवात करताना यांनी 2000 साली ह्या EPS पासून सुरुवात केली. याच्यानंतर 2005 मध्ये ही थोडी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी वाढवली आणि त्याचं जे काही 85,000 स्क्वेअर फीट त्यामध्ये ऍड केले. ओके, या पद्धतीने आपण जर पाहिलं तर म्हणजे 2008 मध्ये त्यांनी पहिल्यांदा जे काही हे सँडविच इन्सुलेटेड पॅनेल जे आहेत ते पहिल्यांदा बनवायला सुरुवात केलेली. म्हणजे ज्यात जे काही प्रीफॅब आहे किंवा हे इन्सुलेटेड सँडविच पॅनेल जे आहेत तर याचं जे मॅन्युफॅक्चर म्हणजे आता मेन 80% जो काही रेव्हेन्यू येतोय कंपनीचा जवळपास तो या मधून येतो आहे. तर EPSचा जो काही बिझनेस आहे तो साधारणतः याच्यामध्ये 16%चं कॉन्ट्रीब्युशन करतोय शार्पली आपल्याला एक्झॅक्टली करेक्ट पाहायचं म्हटलं तर. आणि 84% जो काही कॉन्ट्रीब्युशन रेव्हेन्यूचा आहे ते जवळपास याच्यामधनं प्रीफॅब आणि हे जे काही सँडविच इन्सुलेटेड पॅनल जे असतात तर त्याच्यामधून हे येत आहे. साधारण त्याची जी त्यांनी प्रोडक्शन चालू केलं 2008 पासून हे या बिझनेसमध्ये आहेत. ओके, मग त्याच्यानंतर त्यांनी ग्रेटर नोएडा मध्ये ही फॅसिलिटी चालू केली 2014 मध्ये. त्याच्या मिडव्हाईल मध्ये त्यांनी मॉड्युलर बिल्डिंग म्हणजे 2011 मध्ये त्यांनी हे मॉड्युलर बिल्डिंग टाईपचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते सुरू केलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं म्हणजे अशा पद्धतीने कंपनीची जर ग्रोथ आपण पाहिली तर साधारणतः 2022 मध्ये त्यांनी गेहलोत मध्ये युनिट नंबर 3 त्यांचं जे सुरू केलं आहे गेहलोत राजस्थान आपण जे मागाशी म्हटलं. ओके, 2023 मध्ये यांनी एक अॅन्युअल टर्न ओव्हर जो आहे तो साधारणतः 650 करोड आपण असं म्हणू शकतो. 6500 मिलियन प्लस म्हणजे 650 करोडचा पहिल्यांदा त्यांनी जो काही अॅन्युअल टर्न ओव्हर आहे तो त्यांचा अचीव्ह केलेला आहे. ओके, आणि त्याचबरोबर त्यांनी युनिट 4 जे आहे ते मुंबई टू आंध्र प्रदेश इथे त्यांचं एक युनिट आहे स्ट्रॅटेजिक लोकेशनला. ओके, आणि त्यांचं जे सेकंड डिझाईन युनिट जे आहे ते आहे डिटेलिंग आणि डिझायनिंग टीम ती हैदराबादमध्ये बसते. ओके, सो आणि जसं म्हटलं की मेन 2005 हे यांच्यासाठी महत्वाचं वर्ष असं ज्याच्यामध्ये त्यांनी अॅन्युअल टर्न ओव्हर जो आहे तो 1000 करोडचा टर्न ओव्हर इथे गाठलेला आहे. आणि 1000चा टर्न ओव्हर गाठणं हे कुठल्याही कंपनीसाठी खूप मोठा एक महत्वाचा टर्न ओव्हर इथे असतो. ओके, सो आणि त्याचबरोबर सँडविच पॅनलची फॅसिलिटी आहे ती देखील यांनी 8000 जवळपास 8 लाख MTPA पर्यंत इथे फॅसिलिटी तेवढी मोठ्या फॅसिलिटी चालू केलेली आहे, तेवढ्या मोठी कॅपॅसिटी असलेली. आणि या अर्थात याच वर्षी जसं मी म्हटलं की 1 ऑक्टोबर 2025 ला ते आता लीज झालेले आहेत. ओके, सो अशा पद्धतीने कंपनीने जे आहे ते चांगल्या पद्धतीने त्यांची प्रोग्रेस सुरू आहे. ओके, आता याचे जर प्रमोटर जर पाहायचं म्हटलं तर आपण पहा की संजय सिंघानिया हे याचे MD आणि CEO आहेत. ते साधारणतः 25 वर्ष प्लस त्यांना एक्सपिरियन्स आहे. ही इज MBA फ्रॉम द स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ऑस्ट्रेलियामधून त्यांनी MBA केलेलं आहे. याच्यानंतर निखिल बोथरा यांना 12 इयर्स प्लसचा एक्सपिरियन्स आहे. ओके, आता त्याच्या अगोदर बजरंग बोथरा हे याचे चेअरमन आणि नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहेत. ओके, यांना 34 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी ही मास्टर्स डिग्री केलेली आहे कॉमर्समधनं SRCC या कॉलेजमधून. ओके, याच्यानंतर निखिल बोथरा जे आहे त्यांना 12 इयर्स प्लस. आता हे यांचा मुलगा दिसतो निखिल बोथरा जे आहे ते डेफिनेटली. सो बॅचलर्स इन आर्ट्स आहे ते युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहम अँड PGP इन फॅमिली मॅनेजमेंट बिझनेस. ओके, फ्रॉम द SP जैन. ओके, आणि अजय DD सिंघानिया हे जे आहेत ते नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. याच्यामध्ये 20 प्लस इयर्सचा यांनाही एक्सपिरियन्स आहे आणि ही इज अगेन MBA पद्धतीने एक आपण चांगलं पाहिलं तर एक चांगले शिक्षित जे आहेत असे याचे प्रमोटर्स आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना एक्सपिरियन्स आहे. आता अजून एक यांचीच एक इपॅक्ट ड्युरेबल नावाची देखील कंपनी जे AC च्या फील्डमध्ये जास्त काम करते तर त्याचेही प्रमोटर्स पाहिलेत तर हेच लोक याचेही प्रमोटर्स आहेत. ओके, आता पुढचं जर याच्यामध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली म्हणजे जो काही हे काही जे फील्ड आहे म्हणजे हे प्रीफॅब इंडस्ट्रीची ग्रोथ जर पाहिली मागच्या 6 वर्षातली तर ती जवळपास 8.3% ग्रोथ आहे. ओके, FY19 to FY25 पर्यंत 8.3 ग्रोथ केलेली. परंतु त्याच जागी जवळपास 6% ग्रोथ जी आहे ती या कंपनीने केलेली आहे. तर पहा की याच्यामध्ये जसं मी म्हटले की क्षेत्र तर चांगलं असणं गरजेचंच आहे, ते ग्रोईंग असणं गरजेचंच आहे, ते सनरायझिंग असणं गरजेचं आहे. परंतु त्याचबरोबर त्या कंपनीला तो बिझनेस करता येणं गरजेचं आहे. तर इथे नक्कीच आपण असं म्हणू शकतो की जर ती इंडस्ट्रीच्या 6x ग्रोथ करते याचाच अर्थ असा काय की त्यांचा जर CAGR पाहिला आपण मागच्या 3 वर्षामध्ये तर 46.2चा यांचा CAGR आहे. सो विच इज अ रिअली एक्सलेंट. म्हणजे मेनली प्रीफॅब बिझनेस जो आहे तो, कारण प्रीफॅब बिझनेस जसं मगाशी मी म्हटलं की EPS बिझनेस जो 16% आहे तो 6 ते 7% ग्रो होतोय. त्याच वर्सेस प्रीफॅब बिझनेस आहे ज्याच्यावर कंपनी देखील फोकस करते तो जवळपास 46% इथे ग्रो होतोय. सो विच इज अ एक्सलेंट थिंग. ओके, आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आणि जर साधारणतः मागच्या
टोटल जर यांचा रिव्हेन्यू पाहिला तर तो 36% ग्रो झालेला आहे ओव्हरऑल मागच्या YOY पासून. ओके, ओव्हरऑल जो म्हणजे ईपीएस, कारण कम्पेअर करावं लागतं आपल्याला ईपीएस प्लस प्रीफॅब बिझनेस दोन्हीचं पाहिलं तर 36% यांनी ग्रो केलेली आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः यांचं जे काही काम कशा पद्धतीने केलं जातं, तर पहिल्यांदा पहा की एक असं टेक्निकल कन्सल्टेशन. ओके, की एखाद्याला रिक्वायरमेंट आली, एखादी इंडस्ट्री त्यांना रिक्वायरमेंट आली, तर त्यांच्या बरोबर टेक्निकल की कशा पद्धतीचं तुम्हाला याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन हवं आहे, तर ते टेक्निकल कन्सल्टेशन इथे केलं जातं. याच्यानंतर डिझाईन आणि इंजिनिअरिंग इथे होतं. याच्यानंतर ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर ते जे काही मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे ते इंडस्ट्रीमध्ये होतं. तर याच्यामध्ये त्याच्यानंतर ते ट्रान्सपोर्ट केले जाते आणि मग त्याचं इन्स्टॉलेशन आणि इरेक्शन. सो या पद्धतीने यांची ही पूर्ण जी आहे ती सायकल आहे. ओके, याच्यामध्ये पहा म्हणजे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग करण्यापासून एक्झिक्युशन करण्यापर्यंत जे काही काम आहे ते कंपनी करून देते. ओके, आता याच्यामधला यांचा रिझल्ट काय असतो तर पहा, हे तुम्हाला जे दिसतंय या राईट साईडला, तर याच्यामध्ये प्री इंजिनिअरिंग स्टील बिल्डिंग, म्हणजे अशा पद्धतीचे बाहेरच्या देशांमध्ये तर कन्स्ट्रक्शन खूप होतात. आता आपल्या इथे म्हणजे अशा पद्धतीचे जे काही म्हणजे हे जे काही इंडस्ट्री उभ्या केल्या जात आहेत, कारण आजकाल कसं झालं की जसं मी मगाशी पण म्हटलं की T20चा जमाना आहे. सो लोकांना फटाफट गोष्टी हव्यात. सो यामध्ये देखील इंडस्ट्रीजला देखील जेवढं पटापट त्यांचं जे काही समजा त्यांना कॅपेक्स करायचं, पटकन त्यांची बिल्डिंग उभी राहिली तर त्या परिस्थितीमध्ये त्यांना काम सुरू करायला फास्ट इझी राहतं. तो त्याच्यामध्ये जसं बघितलं की प्री इंजिनिअरिंग स्टील बिल्डिंग इथे ते उभे करून देतात. याच्यानंतर प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स उभे करून देतात हे. याच्यानंतर लाईट गेट स्टील फ्रेम्स उभी करून देतात. ओके, याच्यानंतर स्टँडर्ड मॉड्युलर सोल्युशन्स आणि त्याच्यानंतर सँडविच इन्सुलेटेड पॅनेल्स. सो हे यांचे मेन प्रॉडक्ट्स आहेत. आणि लास्टला आपण जसं पाहिलं की मी मगाशी म्हटलं की EPS म्हणजे एक्सपांडेड पॉलिस्ट्रीन या नावाचं EPS जे आहे, तर सो EPS मटेरियल हे याच्यामधले यांचं ओव्हरऑल जर मार्केट शेअर पाहिलं तर 8% आहे, ज्याची ग्रोथ सध्या 6 ते 8% होती. सो अशा पद्धतीचा जो ओव्हरऑल यांचा बिझनेस आहे आणि हे यांचे प्रॉडक्ट्स आहेत असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. ओव्हरऑल यांची जी काही लोकेशन जर आपण पाहिले यामध्ये, तर पहा की यामध्ये ओव्हरऑल यांची कॅपॅसिटी आहे ती जवळपास 1,33,922. आता मी एक्झॅक्ट डिटेल्समध्ये जात नाही याच्यामध्ये, सो काही महत्वाचे हायलाइट पॉईंट तुम्हाला सांगते की वेगवेगळे जिथे त्यांनी दिलेलं आहे की जे येलो कलर मध्ये दिलेलं आहे तिथे वेगवेगळे त्यांचे ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्स आहेत. त्याच्याबरोबर त्यांचे काही डिझाईन सेंटर्स पण त्यांनी याच्यामध्ये जे ग्रीन कलर मध्ये आपल्याला दिसत आहे, डिझाईन लॅब 1, 2, 3 म्हणजे दिल्ली, त्याच्यानंतर हैदराबाद वायझॅक मध्ये आहे. ओके, आणि हैदराबाद मध्ये या ठिकाणी यांचे डिझाईन सेंटर्स आहेत. ओके, आता जिथे रेड मार्कने केलेलं आहे हे बाकी हे एक्सपान्शन करत आहेत. ओके, म्हणजे प्लॅन ग्रीनफील्ड एक्सपान्शन आहे जवळपास गेहलोत मध्ये, राजस्थानमध्ये. याच्यानंतर मंबटू मध्ये त्यांनी खूप मोठी फॅसिलिटी इथे सगळ्यात जास्त उभी केलेली आहे. याच्यामध्ये साईज तुम्ही पाहू शकता की म्हणजे गेलोत मधली 215 किलो स्क्वेअर फीट मध्ये आहे. याच्यानंतर युनिट 4 मंबटू मधलं जर 875 आणि 135. ओके सर, सगळ्यात मोठी साईज जी आहे ती इथे त्यांनी केलेली आहे, जी पद्धतीने करत आहे. आणि एक्सपान्शन मध्ये जर पाहिलं तर ग्रीनफील्ड एक्सपान्शन आहे गेलोत मध्ये एक्सपेक्टेड. याच्यानंतर युनिट 4चं एक्सपान्शन जे आहे ते मंबटू मध्ये एक्सपेक्टेड आहे. सो अशा पद्धतीने त्यांचं एक्सपान्शन डेफिनेटली म्हणजे कॅपेक्स करत आहे कंपनी. सो जी काही रिक्वायरमेंट, त्याचा अर्थ आहे की त्यांच्याकडे भरपूर रिक्वायरमेंट आहे आणि ते फुलफिल करण्यासाठी ते एक्सपान्शन करत आहेत. ओके, वर्क इन प्रोग्रेस आहे याच्यासाठी. तर यांचे जर क्लायंट्स आपण पाहिले तर बऱ्यापैकी त्यांनी चांगले एक रिनोन क्लायंटला, आपण मार्की क्लायंट्सला यांनी सर्व्हिंग केलेलं आहे ते आपण म्हणू शकतो. जसं की पेप्सिको आहे, हिरो आहे, गोदरेज आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, याच्यानंतर असाही इंडिया, सेंचुरी प्लाय, GMR, JK टायर. ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता की चांगल्या पद्धतीचे एक रिनोन आपल्याला एक क्लायंट्स इथे नावं आपल्याला दिसत आहेत. ओव्हरऑल कंपनीची जर आपण ग्रोथ इथे पाहिली तर रिव्हेन्यू ग्रोथ जी आहे ती 62% रिव्हेन्यू ग्रोथ आपल्याला इथे Q2 मध्ये दिसते, विच इज अ व्हेरी रिमार्केबल की 62% ग्रोथ यांनी केलेली आहे. ओके, तर आता अर्थात याच्यामध्ये कसं आहे की नॉर्मली मी म्हणेल की क्वार्टर टू क्वार्टर पाहण्यापेक्षा याच्यामध्ये शक्यतो आपण इयर ऑन इयर पाहिलेलं किंवा हाफ इयरली पाहिलेलं जास्त आहे. कारण कसं की एखादी ऑर्डर आली आणि त्या ऑर्डरचं एक्झिक्युशन कधी कम्प्लीट होतंय, ती ऑर्डरचा पैसा कधी येतोय, त्याच्यावर ही क्वार्टर म्हणजे हा जो काही बिझनेस तो मेनली डिपेंडन्सी आहे. सो प्रोबॅबली काय होतं की क्वार्टरची डिपेंडन्स म्हणजे क्वार्टरवर डिपेंड राहण्यापेक्षा अॅन्युअल जो ग्रोथ आहे तो आपण जास्त पाहिलेली इथं बेटर राहील असं मला तरी वाटतं याच्यामध्ये. ओके, कारण ऑर्डरची डिपेंडन्सी आहे याच्यामध्ये, राईट.
याच्यानंतर अगेन मागच्या हाफ इयर टू या हाफ इयर पाहिलं तर 36% ग्रोथ इथे आपण पाहतोय. इबिटा ग्रोथ देखील चांगल्या पद्धतीची आहे. म्हणजे जिथे बिझनेस जो आहे तो साधारणतः आपण जर असं पाहिलं की बिझनेस 64%, 62% ग्रो झाले क्वार्टर टू क्वार्टर, तर त्याच जागी इबिटा मार्जिन जे आहे ऑपरेशनल प्रॉफिट मार्जिन जे आहे ते जवळपास 75%. सो त्यांना एक कुठेतरी मार्जिन एक्सपान्शन देखील मिळते, म्हणजे मार्जिन वाढतं इथे, विच इज रिअली गुड साईन. आणि सेम 36% हाफ इयरली जर पाहिलं तर इथे 36% बिझनेस ग्रो होतोय, पण त्या जागी त्यांचं 46% इथे ओपीएम प्रॉफिट मार्जिन ग्रो होतोय. ओके, त्याच पद्धतीने पॅट मार्जिन जरी पाहिलं तर जवळपास 100% इथे डायरेक्ट, विच इज अ रिअली रिमार्केबल. म्हणजे पहा की अगेन 62% जर इथे क्वार्टर टू क्वार्टर जर प्रॉफिट ग्रो रेव्हेन्यू ग्रो होतोय, त्याचऐवजी 104% त्यांचं प्रॉफिट ग्रो झाले. सो पॅट इज अगेन आपल्या कामाची गोष्ट, राईट. सो ईपीएस वाढणार आहे डेफिनेटली या पद्धतीने. सो अशा पद्धतीने आपण इथे पाहिलं तर साधारणतः जे काही यांचं कॅश फ्लो देखील आहे, म्हणजे कॅश फ्लो आपण जर पाहिलं जो -141 होता तो आता त्यांच्याकडे पॉझिटिव्ह मध्ये आहे. आता अर्थात याच्यामध्ये त्यांच्यामध्ये आयपीओ कडून जो काही पैसा आला तोही इथे कन्सिडर करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने जे काही आपण पाहिलं तर, आणि शिवाय आता कंपनीच्या काही की स्ट्रॅटेजीज इथे आपण जर पाहायचं म्हटलं तर चांगल्या पद्धतीने हे कॅपॅसिटी एक्सपान्शन करतायत. ओके, त्याच्यासाठी इथे ऍक्शन प्लॅन पण दिलेला आहे की कुठे कुठे काय काय त्यांनी कॅपॅसिटी कुठल्या कुठल्या वाढवत आहेत. सँडविच पॅनेल्स आणि प्री इंजिनिअरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी 3 प्रॉडक्ट्स मेन लक्षात घ्या. यांचे जे 3 प्रॉडक्ट्स आहेत ते सँडविच इन्सुलेटेड पॅनेल्स, प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग्स, प्रीफॅब जे आहे ते, आणि तिसरं म्हणजे ईपीएस. याचं ईपीएसची ग्रोथ अगदी, म्हणजे आपल्याला मेन काय पाहायचं की सँडविच पॅनेल्स आणि प्री इंजिनिअरिंग यांची ग्रोथ किती जास्त आहे. सो इथे आपण जर पाहिलं तर यांनी ज्या अर्थी इथे आपण साधारण पाहिलं म्हणजे 8 लाख आणि जवळपास याच्यामध्ये मेजर जे आहे ते अर्थात त्यांनी सँडविच पॅनेलमध्ये जास्त कॅपॅसिटी वाढवली. याचा अर्थ असा असू शकतो की सँडविच पॅनेलमध्ये त्यांना जास्तीत जास्त डिमांड आहे, राईट. ओके, सो कॅपॅसिटी एक्सपान्शन छान पद्धतीने कंपनी करते. याच्यानंतर एक्सपांड जिओग्राफिक प्रेझेन्स पण ते वाढवत आहेत आपल्या जे काही. आता यांना हवंय की आम्ही जे काही आहे म्हणजे त्यांचं जे काही मुंबई 2 मधली त्यांची जी काही फॅसिलिटी आहे, तर कॉनकॉल मध्ये जे काही डिस्कशन झालं तर त्याच्यावरून असं लक्षात आलं की तर एक तर डोमेस्टिक बिझनेस हे ट्राय करतातच आहे, पण अर्थात त्यांचं असं लक्ष आहे की यांना जिओग्राफिक जे काही एक्सपान्शन आहे तेही करायचं, म्हणजे ग्लोबली थोडंसं ग्रो व्हायचंय. अर्थात आता यांचं पाहिलं तर हार्डली 1-1.5% बिझनेस जो आहे तो एक्सपोर्ट मधून याच्यामध्ये येतोय. प्री इंजिनिअरिंग बिल्डिंगचा जो काही बिझनेस आहे तो 2.4 टाइम्स ग्रो झालेला आहे मागच्या 6 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये. ओके, सो त्याच्यामुळे यांचं जे काही ध्येय आहे ते असं आहे की ग्लोबल एक्सपान्शन त्यांना याच्यामध्ये करायचं आहे, जिओग्राफिकली एक्सपान्शन वाढवायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये इमर्जिंग मार्केट जसे आहेत की भूतान, ओमान, नेपाळ, बांगलादेश यासारख्या देशांमध्ये यांना प्रेझेन्स वाढवायचा आहे. आणि त्याचबरोबर इंटरनॅशनल मार्केट जसं की सेंट्रल आणि वेस्ट एशिया, साऊथ ईस्ट एशिया यामध्ये यांना एक्सपान्शन करायचं आहे. अर्थात यांचं म्हणणं आहे की अजून फार असं फ्रुटफुलनेस यांच्या हातामध्ये काही आलेलं नाहीये याच्या बाबतीत, बट दे आर वर्किंग ऑन दॅट. ओके, याच्यानंतर कस्टमर बेस जो आहे तो देखील वाढवाय, म्हणजे याच्यामध्ये आता कसं असतं की जसं आमच्या जे काही म्युच्युअल फंडचा बिझनेस आहे किंवा इन्शुरन्स बिझनेस आहे, तर नॉर्मली याला क्रॉस सेलिंग म्हणतात की म्हणजे एखादी व्यक्ती झाली म्युच्युअल फंड्सची खरेदी करते, तर अर्थात त्या परिस्थितीमध्ये त्यांची गरज नक्कीच इन्शुरन्स ही देखील त्या व्यक्तीची गरज असणार आहे. सो अशा वेळी मेडिकल इन्शुरन्स आहे किंवा टर्म इन्शुरन्स आहे, तर हाही जो काही आमच्या जे काही वतीने सर्व्हिस देण्याचाही आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून त्या व्यक्तीची एकाच जागी ही सगळी गरज पूर्ण होईल. तर याच पद्धतीने याच्यामध्ये पहा की हे जे आहे ते कस्टमर बेस जो आहे, म्हणजे एका कस्टमरला त्यांनी समजा एक पद्धतीचं एक प्री इंजिनिअरिंग काही बिल्डिंग बनवून दिली, तर त्यांचे अजून कुठे त्यांचं काही रिक्वायरमेंट आली असेल किंवा अजून त्यांना बाकीचं एक्सपान्शन करायचं असेल, तर किंवा सेल्स आफ्टर सर्व्हिस त्यांना काही हवे असेल, तर या पद्धतीच्या सर्व्हिस देण्याचा प्रयत्न जे आहे ते कंपनी याच्यामध्ये करते. ओके, याच्यानंतर अजून यांचा जर म्हणजे की स्ट्रॅटेजी सेकंड जर पाहिलं तर अगेन इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिझाईन, म्हणजे जे काही त्यांचे डिझाईन सेंटर्स आहेत आता सध्या 3, तर त्याच्यामध्येही ग्रो करण्याचा ते प्रयत्न करतायत. ओके, आणि म्हणजे सगळं जे काही आहे ते इनहाऊस करून जेवढं फास्ट एक्झिक्युशन. यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे काही प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग आहे त्याचं जे काही मार्केट आहे ते आम्ही पूर्ण डिस्टर्ब केलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही खूप फास्ट एक्झिक्युशन याच्यामध्ये करून देऊ शकतो. तर याच्यामध्ये यांनी एक उदाहरणही चांगलं दिलं, मी तुम्हाला पुढे ते सांगतेच. ओके, तर याचबरोबर जी काही ही ग्रोईंग डिमांड फॉर द एन्व्हायरमेंटल फ्रेंडली स्ट्रक्चर, म्हणजे अगेन जसं मगाशी मी म्हटलं की याच्यामध्ये कसं होतं की आरसीसी स्ट्रक्चरच्या कम्पॅरेटिव्हली लो वेस्टेज
याच्यामध्ये तयार होतं. सो ही एक बेनिफिशियल आहे इंडस्ट्रीसाठी, एन्व्हायरमेंटसाठी. सो गव्हर्नमेंट देखील अशा गोष्टींना सपोर्ट करतं. सो त्या गोष्टीचा यांना जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे. सो अशा पद्धतीने यांनी काही की स्ट्रॅटेजीज त्यांच्या इथे ठरवलेल्या आहेत. आता पहा, याच्यामध्ये जर आपण ओव्हरऑल पाहिलं तर बिझनेसमध्ये जे आहेत की महत्वाच्या काही जे पॉझिटिव्ह पॉईंट्स आपण जर पाहिले तर नक्कीच हे सनराईज इंडस्ट्री ज्या काही आहेत, जसं की डेटा सेंटर आहे, सोलर आहे, किंवा आपल्या आता ईव्हीच्या इंडस्ट्री उभ्या होत आहेत आपल्या इथे, किंवा जसं आपल्या म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपला जो काही फोकस आहे म्हणजे सध्या भारताचा, की एक काळ मागचा जो काही 20-22 वर्षाचा तो सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून किंवा आयटी म्हणून किंवा आयटी सर्व्हिसेस म्हणून आपण ग्रो झालो. आता आपल्या देशामध्ये फोकस काय केला जातोय की आपण एक मेड इन इंडिया किंवा एक मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे तुम्ही जर मागच्या 1-2 वर्षामध्ये पाहिलं तर बरेचसे मॅन्युफॅक्चरिंगचे IPOs देखील आले या परिस्थितीमध्ये, किंवा NFO देखील आले, ओके, म्युच्युअल फंडाचे. सो दे आर फोकसिंग मोर ऑन द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. ओके, तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं की जे काही यांना जे काही रिक्वायरमेंट लागणार आहेत, म्हणजे ज्या काही इंडस्ट्री उभ्या होतात, जसं की आता इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री, तर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटची, तर अशा पद्धतीच्या सगळ्या लोकांना लागणार काय की त्यांना पहिल्यांदा तर एक त्यांचा सेटअप इझिली फास्ट मध्ये उभा करण्याची गरज आहे. तो त्या लोकांना हे सर्व करतात. सो दे आर वर्किंग इन द सनराईज इंडस्ट्री. याचबरोबर यांचं जे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन जे आहे ते आपण जसं मगाशी म्हटलं की म्हणजे त्यांना एक चांगल्या पद्धतीचं मार्जिन लिव्हरेज मिळते आहे, की जरी त्यांची ग्रोथ समजा जरी 36% झाली तरी ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 46% वाढलं. सो दिस इज एक्सेलेंट थिंग. ओके, याच्यानंतर अगेन जर क्रिसिल रेटिंग यांचं एक रेटिंगचा पॅरामीटर इथे पाहिला तर साधारणतः तो A पासून A+ अपग्रेड केलेला आहे. ओके, FII ने देखील, म्हणजे आता अगेन हे IPO मध्ये काही परचेस गेलेला आहे, तो 3% जो काही त्यांचं जे काही होल्डिंग होतं FII कडून, त्यात जवळपास 13% होल्डिंग इथे झालेलं आहे. सो अगेन याचा दुसरा अर्थ असा, म्हणजे आता FII ने घेतलं म्हणजे डेफिनेटली 100% इज नॉट खूप ग्रेट थिंग आहे असं नक्कीच नाहीये, पण अर्थात की FII ने त्यांच्यावर एक विश्वास टाकलेला आहे IPO मध्ये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना. तर अर्थात DIचा वाटा याच्यामध्ये थोडासा मला कमी झालेला इथे दिसला. म्हणजे DII कडून जो काही पब्लिकचा होल्डिंग साधारणतः तेवढंच आहे, आणि DII कडून काही होल्डिंग जे आहे ते FII कडे याच्यामध्ये गेलेलं आहे. सो 10% जवळपास FIIचं होल्डिंग इथे वाढलेलं आहे. सो अशा पद्धतीने काही बरेचसे पॉझिटिव्ह पॉईंट्स मला या कंपनीचे इथे दिसत आहेत. आता याच्यामध्ये कॉनकॉल मधल्या काही महत्वाच्या इन्साइट्स होत्या ते आपण इथे पाहूया. तर कॉनकॉल मध्ये काही जे काही महत्वाच्या गोष्टी इथे सांगितल्या गेल्या त्या पहा की याच्यामध्ये साधारणतः प्रीफॅब इंडस्ट्री जी आहे ती आता सध्या फक्त 3 to 5% ओव्हरऑल प्रीफॅब इंडस्ट्री आहे. म्हणजे पहा की आपल्याला प्रचंड इथे स्कोप आहे, जसं बाहेरच्या देशांमध्ये याच पद्धतीने कन्स्ट्रक्शन केले जात आहेत. ओके, याच्यामध्ये आता दुसरं त्यांनी एक अजून एक उदाहरण असं दिलं की जवळपास 1.5 लाख स्क्वेअर फीट साईजची जी काही एक बिल्डिंग होती त्यांनी फक्त 6.5 दिवसामध्ये ही बिल्डिंग उभी केलेली आहे. ओके, आणि ती साधारणतः म्हणजे 150 तासांमध्ये ही बिल्डिंग पूर्ण कन्स्ट्रक्शन हे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. सो दॅट इज अ ट्रिम, म्हणजे फॅन्टॅब्युलस थिंग आहे की एक 1.5 लाख स्क्वेअर फीटची जी काही बिल्डिंग आहे ती फक्त 6.5 दिवस किंवा 150 तासांमध्ये उभे करणं. आणि याच्यामध्ये अगेन आता याच्यामध्ये म्हणजे हा प्रश्न जो काही कॉनकॉलमध्ये जे डिस्कशन केलं गेलं त्याच्यामध्ये काही प्रश्न उत्तर झाली, त्याच्यामधून मला हे आन्सर समजलं, ही गोष्ट समजली. ओके, हे कुठेही तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये नाहीये. आणि याच्यामध्ये जे काही होतं अर्थात याच्यामध्ये जे नॉर्मल जे काही प्रोजेक्ट्स असतात त्याच्यापेक्षा हा थोडासा मोठा प्रोजेक्ट होता. आणि अर्थात त्यांना थोडंसं याच्यामध्ये जे काही त्यांचे जे काही एम्प्लॉईज होते त्याचाही काउंट थोडा 20-25% जास्त वापरायला गेला. तरी मला वाटते की हे नक्कीच फायदेशीर असेल, कारण तुमचं काम जर एक 25 दिवस म्हणजे जे काही दिवस 2-3-6 महिने चालणार होतं ते जर तुमचं 6 दिवसातच संपणार असेल आणि 20-25% जास्त लोक वापरले गेले असतील याच्यामध्ये, तर आय डोंट थिंक दॅट विल बी द बिग डील, किंवा त्याच्यामध्ये खूप डिसएडव्हान्टेजेस गोष्टी असेल, कारण तुमचा सगळ्यात मोठा म्हणजे टाइम इथे फॅक्टर वाचलेला आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह पुढे घडू शकतात, राईट. सो या पद्धतीने आता जर असं म्हटलं की दे आर ओनली प्लेयर्स इन द ओव्हरऑल आपल्या जे काही कंट्री आहे त्याच्यामध्ये जे दे आर म्हणजे ते प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग्स पण बनवतात आणि सँडविच पॅनल्स पण बनवतात. ओके, याच्यानंतर पुढचा जो पॉईंट त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे ऑलरेडी जे काही डेटा सेंटरचे काही कपल ऑफ प्रोजेक्ट, म्हणजे फक्त त्यांना याच्यामध्ये मेनली सँडविच पॅनल्स प्रोव्हाइड करायचे होते, नॉट ॲज अ फुल कन्स्ट्रक्शन नाही, पण ऍटलीस्ट सँडविच पॅनल्स प्रोव्हाइड करायचं काम जे आहे ते त्यांना इथे मिळालेलं आहे. जो एक पॉझिटिव्ह स्टार्टर नक्कीच कंपनीसाठी याच्यामध्ये झालेली आहे. याचबरोबर अजून जर आपण पाहिलं तर यांची अगेन जसं मी मगाशी की LG वर यांची हेवी डिपेंडन्सी इथे आहे. ओके, सो LG जसा बिझनेस करेल तसा त्यांचा तो EPS बिझनेस जो 15% रेव्हेन्यू आणतो ओव्हरऑल याच्यामध्ये, सो तो तसा त्याच्या पद्धतीने तो वर्क होणार आहे.
याच्यानंतर आता यांचं जे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स अजून काही याच्यामध्ये म्हटलं तर त्यांचं जे काही 122 करोडचं त्यांच्यावर जे काही लोन होतं ते त्याच्यामधले साधारणतः 70 करोड लोन, जसं मग मी सांगितलं IPOच्या जे काही फंड्स आले होते त्याच्यामधून त्यांनी क्लिअर केलेला आहे. सो आता जर त्यांचा जो काही डेट टू इक्विटी रेशो पाहिला, कारण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, सो हेवी लोन घेऊन बसलेले नाहीत, 0.32% लोन आहे डेट टू इक्विटी रेशो पाहिला. सो विच इज अ रिअली एक्सेलेंट. ओके, अगेन याच्यामध्ये जर यांची मॅक्सिमम ग्रोथ जी आहे ती साऊथमध्ये येते. आता याच्यामध्ये पहा, मला अजून एक महत्वाचा पॉईंट पाहिला, म्हणजे पॉलिटिकली आपल्या इथे जे काही डंका वाजवला जातो की महाराष्ट्र ग्रेट आहे, आपल्या इथे खूप चांगली कामं केली जात आहेत वगैरे वगैरे आणि खूप इंडस्ट्री येतात, तर याच्यामध्ये आता इथे पहा, इथे कोणाला काही पॉलिटिकल अजेंडा नाही किंवा मलाही काही त्याच्याविषयी बोलायचं नाही, पण इथे एक इंडस्ट्रियलिस्ट स्वतः सांगतोय की आमचं जे काही मेजॉरिटी आम्हाला जे काही ऑर्डर्स येत आहेत त्या साधारणतः येत आहेत आंध्र प्रदेश मधून, म्हणजे साऊथ मधून आम्हाला हे जास्त इथे ऑर्डर्स येतात. आणि त्याही ऑर्डर्स मेनली कुठून येत आहेत तर पहा की तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून आम्हाला सगळ्यात जास्त ऑर्डर इंडस्ट्रीजच्या ह्या ज्या काही प्रीफॅब बिल्डिंग उभ्या करायच्यात तिथून येत आहेत. इथून आपल्याला समजेल की नक्की आपली ग्रोथ कुठे चाललेली आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र कुठे चाललेला आहे. हे इथे कुठलाही पॉलिटिकल अजेंडा नाही, मला जस्ट जे काही मला कळलं ते आय एम जस्ट शेअरिंग विथ दॅट. ओके, सो या पद्धतीने त्याच्यामुळे आणि अर्थात त्याच्यामुळे तुम्ही जर मगाशी मी जसं म्हटलं की नंबर 2 मध्ये जे काही त्यांचं तामिळनाडू मधले त्यांनी एक मोठा आय एम नॉट शुअर तामिळनाडू की आंध्र प्रदेश, त्यांनी तिथे तो एक मोठा त्यांचा जो काही प्लांट आहे तो सगळ्यात हायर कॅपॅसिटीचा तिथे ओपन केलेला आहे. अगेन त्यांना इथून पोर्ट पण जे आहे ते फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे. सो त्या एक विजनने त्यांनी तो जे आहे तिथे पोर्ट तिथे ते काही ती साईड जी आहे नंबर 2 ची ती त्यांनी एक्सपांड करत आहे की उद्या जाऊन त्यांना म्हणजे काही पुढे एक्सपोर्ट करावं लागलं तर दॅट विल बी मोर इझियर फॉर देम. ओके, याच्यानंतर आपण जेव्हा काही इन्व्हेस्टर्सने प्रश्न विचारले, म्हणजे जे काही अटेंडीज होते कॉलमध्ये, त्यांनी जे काही प्रश्न विचारले की तुम्हाला काय वाटतं की रिव्हेन्यू ग्रोथ वगैरे किती एक्सपांड करतात, तर अर्थात याच्यामध्ये कंपनीने काही परफेक्ट आन्सर दिले नाही. अगेन याच्यामध्ये यांचं असं होतं की साधारणतः आम्ही पहा की पहिला H1 जो असतो तो तुमचा थोडा स्लगिश असतो, परंतु मेन H2 मध्ये जास्त, म्हणजे साधारण असं झाला की 45% रिव्हेन्यू H1 मध्ये येतो फर्स्ट हाफ मध्ये आणि 55% रिव्हेन्यू जो आहे तो H2 मधून आमच्या येतो. सो अशा पद्धतीने आम्ही साधारणतः काम करत आहे. ओके, आणि याचबरोबर साधारणतः जे आहे की एक्सपोर्ट कॉन्ट्रीब्युशन जसं मी मगाशी म्हटलं की मिडल ईस्ट आणि आफ्रिका हे यांना टार्गेट करत आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की इथे जास्त डिमांड ओव्हरऑल आहे. ओके, आणि अर्थात याच्यामध्ये हाही प्रश्न विचारला गेला की तुमची जी कॅपॅसिटी युटिलायझेशन, त्याच्यावरही प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी चांगली स्लाइड दिलेली आहे, म्हणजे एक खूप क्लॅरिटी इथे मॅनेजमेंट देते असं मला याच्यामध्ये वाटलं की जे काही काम करतोय त्याच्याविषयी. ओके, सो 80-90% याच्यामध्ये यांनी कॅपॅसिटी जी आहे ती ऑलरेडी रीच झालेली आहे. सो लोकांनी विचारलं की मग तुम्ही Q3 मध्ये तुम्ही कसं ग्रोथ अचीव्ह करणार, तर यांचं म्हणणं आहे की Q3 मध्ये साधारणतः आमची एवढी, म्हणजे Q2 मध्ये केले साधारणतः तेवढा किंवा थोडासा जास्त रिव्हेन्यू आम्ही बनवू शकू. आणि याच्यामध्ये कसं आहे की जे काही आम्ही रिक्वायरमेंट होती, काही आम्हाला जे काही डिबॉटलनेकिंग करायचं होतं, म्हणजे जो काही करंट जो काही प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं एक्सपान्शन, त्याच्यामधली थोडीशी जास्त अजून त्याच्यामधून रिव्हेन्यू येण्यासाठी जी काही रिक्वायर्ड ऍक्शन घ्यायचे होते ते आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. सो इट विल बी अचिवेबल इन द Q3. ओके, म्हणजे रिक्वायरमेंट तुमची असं झाला की ऑर्डर्स तर आहेत पण तुमच्याकडे तुमची कॅपॅसिटी आहे का, हा प्रश्न याच्यामध्ये साधारणतः होता. सो कंपनी जसं म्हणे की डेफिनेटली आम्ही अचीव्ह करू शकू या पद्धतीने ग्रोथ. जर अशा पद्धतीने आपण जर, आणि अगेन म्हणजे यांचा जो काही प्रोजेक्ट यांच्याकडे आला तर साधारणतः 3 ते 6 महिन्यामध्ये हा पूर्ण एक्झिक्यूट करून देतात याच्यामध्ये. आणि अगेन याच्यामध्ये स्टील विषयी एकाने प्रश्न विचारला की तुमची स्टीलच्या याच्यावर तुमचं मार्जिन डिपेंड असतं, तर त्या पद्धतीने तुम्ही कसं काम करता, तर यांचं म्हणणं होतं की आम्ही पहिला म्हणजे साधारणतः 3 ते 6 महिने किंवा 9 महिन्यामध्ये टोटल आमचं प्रोजेक्ट पूर्ण एक्झिक्यूट होतो. तर पहिले 3 महिन्यामध्ये याच्यामध्ये मेजर रिस्क या केसमध्ये असते, कारण त्यावेळी आमचं डिझायनिंग फेज वगैरे चालू असतं. तर आम्ही काय करतो की साधारणतः पहिल्या 1-1.5 महिन्यामध्ये डिझायनिंग वगैरे झाल्यानंतर, म्हणजे एक साधारणतः जेव्हा काही ऑर्डर घ्यायची असते त्यांना, ओके, तर साधारणतः त्याच आठवड्यामध्ये ते, म्हणजे इकडे पैसे घेतले आणि त्याच आठवड्यामध्ये साधारणतः त्याचं जे काही रिक्वायर्ड मटेरियल आहे तर त्याच आठवड्यामध्ये ते स्टील जे आहे ते प्रोक्युअर करून घेतात. सो स्टीलच्या रिगार्डिंग जे काही त्याच्या प्राइसिंग मधलं फ्लक्च्युएशन आहे, म्हणजे असं नको व्हायला की मी फॉर एक्झाम्पल सांगते, मी आता मला माहित नाही स्टीलची एक्झॅक्टली किंमत, की 100 रुपयाला स्टील घेतलं आणि ते 120 रुपयाच्या भावाने 90 रुपयाच्या भावाने त्यांनी ऑर्डरचं जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सो अशा पद्धतीचा धोका येऊ नये, सो त्यामुळे ते वीक
त्या वीकमध्येच ते इमिजिएटली त्याचं स्टीलचं प्रोक्युरमेंट करून टाकतात. सो अशा पद्धतीने ते स्टीलचं जे आहे ती रिस्क जी आहे ती तिथे हँडल करतात. सो अशा पद्धतीने बरेचसे पॉझिटिव्ह पॉईंट्स याच्यामध्ये कंपनीचे मला वाटले. एक दोन मला निगेटिव्ह पॉईंट याच्यामध्ये वाटले. आता अर्थात याच्यामध्ये एकतर कंपनीने क्लिअर म्हणजे बऱ्याचदा इन्व्हेस्टर्सनी प्रश्न विचारला की तुमचं पुढचं नक्की रेव्हेन्यू ग्रोथ काय मिळेल, किती आपण रेव्हेन्यू ग्रोथ टार्गेट करतोय. सो क्लिअर कट एक आन्सर त्याचं मिळालं नाही की यस आम्ही एवढी रेव्हेन्यू ग्रोथ अचीव्ह करणारच, आम्ही एबिटा मार्जिन मेंटेन करू, आम्ही ग्रोथ करणारच, वी आर ट्राईंग टू डू द बेस्ट इन द इंडस्ट्री. अशा पद्धतीची नक्कीच मॅनेजमेंटने कॉन्फिडंट उत्तर दिली. पण एक कुठेतरी एक थोडंसं एक हातचं राखून असं म्हणता येईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये एक उत्तर होते की रेव्हेन्यू ग्रोथ किती टार्गेट करत आहोत ते उत्तर दिलेलं नाहीये. म्हणजे जसं मी आता म्हणत असे की जसं आपण एक लिहून ठेवलं ऑन पेपर की मी एवढी म्हणजे आज माझे 100 रुपये माझ्याकडे आज माझी 100 रुपयाचा रेव्हेन्यू आहे आणि मी 500 रुपयाचा रेव्हेन्यू मी पुढच्या 2 वर्षामध्ये मी अचीव्ह करणार आहे. तर त्या पद्धतीमध्ये एक आपल्याला चक्र त्या पद्धतीने हालायला लागतात. ओके, सो एक असं म्हणजे माझं एक स्वतःचं पर्सनल या पद्धतीचे टार्गेट्स असतात की ऑन पेपर गोष्टी केल्या तर ते जास्त अचिव्हेबल होतात. तुम्ही ऑन पेपर तुम्ही कुणाला तरी टार्गेट दिलं तर तुम्ही त्यासाठी 100% काम करताच. ओके, सो त्या पद्धतीचं मला इथे वाटलं नाही मॅनेजमेंट तशा पद्धतीचा कॉन्फिडन्स त्याने दिला नाही इन्व्हेस्टर्सला की आम्ही एवढा रेव्हेन्यू अचीव्ह करूच. ओके, आणि दुसरं मला एक थोडंसं आता अर्थात या कंपनीशी डायरेक्ट रिलेटेड नाहीये पण यांची जी दुसरी कंपनी आहे ती इपॅक्ट ड्युरेबल्स, तर याच्यामधलं मी क्रेडिट रेटिंगचं मी गोष्टी पाहत होते तर त्याच्यामध्ये मला असं दिसलं की त्यांचं क्रेडिट रेटिंग चक्क डाऊनग्रेड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रिझन असं दिलं होते की इश्युअर्स आर नॉट कोऑपरेटिंग. ओके, म्हणजे याचे इश्युअर्स म्हणजे कोण की याचे जे काही प्रमोटर्स आहेत ते योग्य पद्धतीने याला आम्हाला जे काही प्रश्न विचारले ते आम्हाला उत्तर देत नाही आणि म्हणून त्यांनी आम्ही त्याला डाऊनग्रेड केलेलं आहे. सो हे डायरेक्ट कुठे ना कुठेतरी एक मॅनेजमेंटचा हा प्रश्न येतो की कारण शेवटी तेच मॅनेजमेंट इथे आहे. सो डेफिनेटली तो एक मनामध्ये थोडीशी त्याच्यामुळे मला एक निगेटिव्हिटी आली यामध्ये या कंपनीविषयी. सो बाकी जर पाहिलं तर सगळे आलबेल आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे अशा करत की व्हिडिओ थोडासा मोठा बनलेला आहे पण पहा मी खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत फॅक्ट्स आहेत ते तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी अभ्यासानेच लक्षात घ्या की तुम्ही असंच कोणाचं तरी ऐकून किंवा कोणीतरी टिप दिली त्याच्यावर तुम्ही जर तुम्हाला काहीतरी आउट ऑफ द वर्ल्ड करायचं असेल, तुम्हाला काहीतरी खरंच एक म्हणजे खरंच वेल्दी व्हायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करणं किंवा ह्या गोष्टी समजून घेणं छोट्या मोठ्या खूप गरजेचं आहे. कारण जे काही खरंच जे काही इन्व्हेस्टर्स ज्यांना खरंच पैसा कमवायचा असतो ते याच पद्धतीने अभ्यास करतात. ओके, सो आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला मंडळी आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.